कोणी विचारणार आहे ना? विचारा. विचारलं तर जे 5 राज्यांचे निकाल आज आलेले आहेत त्यामध्ये मिझोराम मध्ये देखील सत्ता बदल होतोय. काय वाटतंय की जी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आलेली आहे यामागे खरं कारण काय आहे? खरं या देशाचे जे पार्लमेंटच्या द्वारा गेल्या 9-9.5 वर्षामध्ये जे कार्यकाळमध्ये ॲज प्राईम मिनिस्टर जे मोदीजींनी आपली कामगिरी दाखवलेली आहे. प्रत्येक राज्याचे महत्त्वाचे जे प्रश्न आहे, लोकांना काय हवं आहे, शेतकऱ्यांना काय पाहिजे, शेतमजदूरांना काय पाहिजे, युवकांना काय पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काय केली पाहिजे, देशाला इन्फ्रास्ट्रक्चर आपण कुठे उभा करू शकतो, $1 ट्रिलियन जे त्यांची ड्रीम आहे देशाला त्या पद्धतीने वर आणायचं, हे जे त्यांनी काम केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशाचे जेव्हाही लोकांसोबत मी बोलली या 3-4 राज्यांबद्दल, तर आम लोकांची भावना काही असो, आम्हाला मोदीजी हवा आहे म्हणतात ना. चेहऱ्यावर एक गॅरंटी येऊन जाते. एखादा प्रोडक्ट आपण जेव्हा घेतो, शॉपमध्ये जातो, तर त्याच्यावर सिक्का असते गॅरंटी म्हणून. ते या देशाचे लोकांना मोदीजीचे कामावर हा गॅरंटी आलेली आहे की मोदीजी है तो मुमकिन आहे. आणि त्यांच्यासोबत जे दुसरं नाव जे मला वाटते की MP ज्या पद्धतीने त्यांनी स्ट्रॅटेजी, MP असो, राजस्थान असो, छत्तीसगड, जिथे वाटतच नव्हता कोणाला की इथे काही फेरबदल होऊ शकते म्हणून, त्या ठिकाणीसुद्धा अमित शहाजींनी जी स्ट्रॅटेजी काम केली, मायक्रो छोटी गोष्टींवर लक्ष देऊन, आणि जी लाडली बहिणा म्हणून जी MP जी योजना राबवली, त्याच्या अगोदर जे पार्लमेंटमध्ये महिला रिझर्वेशन जे झालं, कोणी कितीही ऑपोजिशनचे नेते म्हणत जरी असन की आता इम्प्लिमेंट होणार नाही, तेव्हा इम्प्लिमेंट होणार नाही, पण तो इम्प्लिमेंट होणार आहे हा विश्वास महिलांना त्या बिलाचे नंतर झालेला आहे. आणि त्याचं रिफ्लेक्शन महिला जर वाटलं एक घरामध्ये एक महिला 10 लोकांना घेऊन चालते, तर त्या महिलाला मोदीजीवर एवढा भरोसा आला की महिलांनी प्रत्येक ठिकाणी अंडरकरंट जे बाकी लोकांना कळू शकला नाही, ती अंडरकरंट महिला बाहेर येऊन आवाज देत नाही, आवाज करत नाही, ती सायलेंटली जे त्यांना जे काम करायचं होतं त्यांनी ते केलं. तर मला वाटते अमित शहाजींची स्ट्रॅटेजी छोटी गोष्टीवर लक्ष देणं आणि ॲज पॉलिटिकल जे त्यांनी केलं, मला वाटत नाही आहे की दुसरा चेहरा एवढा स्ट्रॉंगली कधीही येऊ शकते. येणारे 2024 सुद्धा मोदी है तो मुमकिन है या देशाच्या लोकांना विश्वास झालेला आहे. मोदींवरती निवडणुकीच्या दरम्यान ज्या पद्धतीने टीका करण्यात आली, त्यांना पनोती म्हणण्यात आलं, हे विरोधकांना जनतेने मतपेटीतून उत्तर दिले. मला असं वाटते की देशाचा प्रधानमंत्री म्हणजे आमचा स्वाभिमान आहे. आम्हाला प्राऊड, प्रत्येक मुवमेंटवर प्राऊड देणारा विषय आणि व्यक्ती जर असेल तो देशाचा प्रधानमंत्री, जेव्हा दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन आमच्यासारखे लोकांना या आमच्या देशाचे प्रत्येक वर्गाला रिप्रेझेंट करते. आणि असे प्राईम मिनिस्टरजींचं स्टेजवर येऊन या पनोती म्हणणं, या अलग पद्धतीने आपले विचार जे त्यांचे त्या पद्धतीने त्यांच्यावर टीका करणं, मला वाटते त्याचं उत्तर आजही त्यांना भेटलेलं आहे. आणि येणारे जे भविष्य आहे 2024 ते 400+ नाही हो, त्या पद्धतीचं उत्तरही त्यांना सुद्धा भेटू शकते. आणि जे ऑपोजिशनचे 2 दिवसानंतर जे मीटिंग आहे, जे यांनी पूर्ण वेगळे जे आता एक्सपायरी नाही म्हणू शकत, पण 100% ज्यांच्यावर लोकांचा भरोसा नाही राहिला, त्यांची ज्या पद्धतीने एकत्रित येऊन एक मंचावर उभे राहिलेले आहे मोदीजींच्या विरोधात. पर शेर तो शेर ही होता है, और जब जंगल में शेर निकलता है तो ऐसे झुंड को वो अकेले ही निपटाता है. ये उदाहरण दिया है. और बरेचसे लोक येणाऱ्या काळामध्ये जर बोरिया बिस्तरा घेऊन मोदीजीचे कॅबिनचे बाहेर आणि प्रत्येक राज्याचे कॅबिनाचे बाहेर उभे राहिले, तर मला नाही वाटत नवल वाटण्याचं काही कारण राहील त्याच्यात. हा जो निकाल आलेला आहे, या निकालानंतर महाविकास आघाडीसमोर एक आव्हान उभं आहे की महाराष्ट्रामध्ये याचा मोठा परिणाम होईल असं वाटतंय. मी आपल्याला तेच सांगताय, जे आतापर्यंत जे पोपटासारखे बोलत होते महाराष्ट्रामध्ये काही बरेचसे लोक, सकाळी झाली की बोलणं सुरू करायचं,
मंच मोठा भेटलं तर मोठे नेते सहित उद्धव ठाकरे सहित सांगत आहे मी, जे आपले विचार वेगळे पद्धतीने मोदीजींवर टीका करणं, आपली त्या लेवलची नसताना सुद्धा त्या लेवलची गोष्टी करणं, मला वाटतं या सगळ्यांचे पोपटांचे झोप उडालेली आता महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यापैकी बरेचसे नाव अशा राहीन ते हातात बॅग घेऊन त्या रांगेत उभे राहीन येणाऱ्या भविष्यामध्ये, तर निश्चित झालेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे रांगेत उभे राहतील का? बॅगा घेणाऱ्यांची नावं सांगा महाराष्ट्र. हो ना. ते वेळ येणार आहे जेव्हा आम्ही नावा सांगणार आहे. बरेचसे दिवसापासून ज्या पद्धतीने अजितदादांनी सांगितलं की 2004 पासनं आम्हाला भाजपमध्ये जायचं होतं, मोदीजींचे नेतृत्वात आम्हाला उभे राहायचं होतं, हे पवार साहेबांसोबत बोलले. प्रफुल्ल पटेल 4 पासनं प्रयत्न करत होते जायचं, आणि अजितदादांनी तर एकोण एक जे डिस्कशन झाल्या 14 पासनं त्यांनी पूर्ण स्पष्ट पद्धतीने पूर्ण मंचावरून सांगितलं आहे. आणि आम्हाला दादावर पूर्ण भरोसा आहे. दादा रोखठोक काम करणारे व्यक्ती आहे, काही लपून काम करणारे नाही आहे, आणि ज्यांनी सांगितलं ते एकदम बरोबर आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये खूप सारा बदल अजून तुम्हाला दिसन, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. ज्या पद्धतीनं महुआ मैत्रा यांच्यावरती आरोप झालेले आहेत की त्यांनी कॅश फॉर क्वेश्चनसाठी त्या पद्धतीनं, तर त्यावरती आज कारवाई होण्याची शक्यता आज मी आपल्याला एवढंच सांगू शकते, बिईंग अ न्यू मेंबर ऑफ पार्लमेंट या हाऊसमध्ये, या हाऊसची काही गरिमा असते, काही नॉर्म्स असतात. देशाचे लोकांचा विश्वास या मंदिरावर आपले स्वतःपेक्षाही जास्त या मंदिरावर विश्वास असते. आणि जर अशी प्रिव्हिलेजमध्ये चुकी कुठे अडळली असेल तर मला वाटते जे संसदेचा नियम आहे, कायदा, त्यानुसार ते काम झालं पाहिजे. नाही रवीजी एखादं नहीं मी जस्ट विचारता है कहीं जी. हाँ 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 बोल देते. हिंदी में कोई पूछने वाला है? हिंदी में अपनी कौन है हिंदी वाला? जी है. सब लोग अब हिंदी वाली अच्छा. लेकिन आप पूछते रहिए. हाँ, कल के रिज़ल्ट अगर हमने सबने देखा है तो कुछ दिनों से बहुत सारे विचारों के लोग जो ऑपोजिशन के लीडर हैं, उन्होंने बहुत एक अलग स्टेज छोड़कर मोदी जी के ऊपर, हमारे देश के प्राइम मिनिस्टर जी के ऊपर बहुत अलग तरीके से विचार बोले, अपने शब्द बोले जो हम कभी सोच भी नहीं सकते. प्राइम मिनिस्टर देश के, वो हर एक व्यक्ति के प्राइम मिनिस्टर है जो ये देश में रहते हैं. मुझे लगता है कल जो रिज़ल्ट लगा उसमें सबसे ज़्यादा क्रेडिट हमारे देश के प्राइम मिनिस्टर जी को जाता है, क्योंकि अभी तो पहले बोलते थे मोदी जी है तो मुमकिन है, अभी तो ये गारंटी हो गई है. एक आधे शॉप में जब जाते हैं तो उस पर सिक्का ही मारा होता है विद गारंटी. तो अभी ये देश के विकास के लिए अगर कोई गारंटी दे सकता है वो सिर्फ मोदी जी का चेहरा और मोदी जी की काम दे सकती है. और दूसरा नाम जो एमपी में जिस तरीके से एज ए प्रभारी, एज ए रोल मॉडल हमारे लोगों के लिए, हमारे गृह मंत्री देश के अमित शाह जी ने जो स्ट्रैटेजी से काम किया, एमपी हो, राजस्थान हो या फिर छत्तीसगढ़ हो, जहाँ पर लोगों को किसी को भी ये अंदाज़ नहीं आया कि यहाँ पर फेरबदल हो सकती है, वो उसी जगहों पे छोटी छोटी चीज़ों पे काम करना. और देश की महिलाएं, जब पार्लियामेंट में आरक्षण महिलाओं का पास हुआ, राज्यसभा लोकसभा, तो कई ऑपोजिशन के लीडरों ने कहा कि ये अभी इम्प्लीमेंट नहीं होगा, पर ये होगा ज़रूर, इतना पता हो गया है. ये देश की महिलाओं को वो विश्वास ये मोदी जी ने दिया था कि अगर मैं ये बिल लाया हूँ तो आने वाले समय में ये इम्प्लीमेंट देश में होगा, महिलाओं को रिजर्वेशन, आरक्षण हमारे लोकसभा और विधानसभा में मिलेगा, वो एक निश्चित हो गया. एमपी में जिस तरीके लाडली बहना जो योजना चलाई गई, महिलाएं बाहर आके शोर नहीं करती हैं, पर जो अंडर करंट था वो शायद कई ऑपोजिशन के लीडरों को समझ में नहीं आई. इन्होंने झुंड बनाया, पर झुंड बिखर भी जाएगा आने वाले समय में, क्योंकि जंगल में जब शेर आता है तो कोई अपनी जगह पे नहीं रहता है. वही रिजल्ट कल लगा है. तो मुझे लगता है कि आने वाले समय में 2024 में 2014 में लहर थी, 2019 में सुनामी थी, ये ऐसी सुनामी होगी कि कोई खड़ा भी नहीं रह पाएगा. तो मुझे लगता है देश के लोगों का मोदी जी पर, और गारंटी मोदी जी के फेस को जो है वो आने वाले 24 में भी दिखेगा. 400 पार भी हो गए तो मुझे लगता है ऑपोजिशन को इस पे चिंता बहुत ज़्यादा नया कुछ
दिखने की बात नहीं होगी। उद्धव ठाकरेंची महाराष्ट्रामध्ये लहर आहे, त्यांची मॅजिक महाराष्ट्रामध्ये चालेल. जर तुमची लहर आहे तर मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यायला का घाबरत आहात असं संजय राऊत म्हणतायत. आणि जी ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केली जाते तर त्यांनी ईव्हीएम मध्येच घोटाळा असल्याचं म्हटलं. मला वाटते की हे जे असंतुष्ट लोक आहे, जेही विधान करत आहे की कोणाची उद्धव ठाकरेजींची महाराष्ट्रात लहर आहे आणि बाकीचे जे म्हणतात ते सकाळी उठल्याबरोबर या सगळे पोपटांची झोप उडालेली आहे, तर त्यांच्यावर काही ना बोलताना माझे महाराष्ट्राचा विकास केंद्राकडनं कसं खेचून आणायचं त्यावर आम्ही लक्ष दिलेलं आहे. असे पोपटांना उत्तर देण्यासाठी आमचं लक्ष नाही आहे. आणि येणाऱ्या भविष्यात या तिन्ही राज्यांनी लोकांनी दाखवलं की मोदीजींची गॅरंटी, लोकांना हा विश्वास जसा झालेला आहे हा दुसरा कोणीही ऑल्टरनेटिव्ह नाही भेटणार आहे. खाली काही झालं तर वर मोदीजी हे गॅरंटी फेस विकासाचा देशासाठी आहे त्याला. आणि हे सगळे जे म्हणणारे आहे येणारे काळामध्ये बॅग घेऊन झोला घेऊन जर त्यांच्या ऑफिसचे बाहेर दिसले तर मला वाटते कोणाला नवल वाटण्यासारखं नाही आहे, कारण आता झोपं गेले आहे आणि उद्या पॅकिंग सुरू होऊन जाईल. आणि सगळ्यांनी हे जे ऑपोजिशनचे काही लीडर आहे त्यांनी दिवसात स्वप्न पाहू नये. रात्री झोपीत काही पाहिलं तर काही विषय नाही, पण मला वाटतं दिवसात जर स्वप्न पाहिलं तर ते काही खरं नाही होणार आहे. आज या देशामध्ये मोदी जी है तो मुमकिन है, मोदी जी है तो गॅरंटी है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.